नमस्कार. आपण श्री स्वामी माला मंत्र याचा अर्थ समजावून घेत आहोत आणि त्या अनुषंगाने श्रींच्या लीलाही पाहत आहोत. तर माला मंत्रात ग्रह भूतादी पिशाच्च पीडा हर हर अशी प्रार्थना जी भक्त स्वामींकडे करतो, त्यातील आपल्या भक्ताचे ग्रहपीडा निवारण ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ कसे करतात हे आपण मागच्या काही भागात पाहिले. आता आपण भूत प्रेत पिशाच्च यासारख्या पीडा स्वामी कशा हरण करतात आणि आपल्या भक्ताचे रक्षण करतात याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ महाराज हे या विश्वासी स्वामी आहेत, जगाचे नाथ आहेत. काहीही करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. सर्व प्राणीमात्रांचेच नव्हे तर देवाधिकांचेही ते अधिपती आहेत, नायक आहेत. तसेच भूत प्रेत पिशाच्च योनीवरही त्यांचे प्रभुत्व आहे. भूत पिशाच्च स्वामींच्या सामर्थ्यापुढे लीन होतात. ते सांगतील ते निमूटपणे ऐकतात, तसे वागतात. याचे अनेक दाखले स्वामींच्या चरित्रात बखरीत आपल्याला पाहायला मिळतात. यातील काही उदाहरणातून हे स्पष्ट होते की या घोर संबंधबाधेतून, पिशाच्च पीडेतून करुणासागर स्वामींनी त्यांना शरण आलेल्या भक्तांची सोडवणूक तर केली आहेच, पण त्याचबरोबर पिशाच्चांनाही मुक्ती दिली आहे. अत्यंत त्रासदायक अशा या योनीतून संबंधांचीही सुटका केली आहे. भूत पिशाच्या संबंधी स्वामींनी केलेल्या या काही लीला पाहायच्या आधी आपण या खालच्या योनीत मनुष्य मरणोत्तर का ढकलला जातो याची कारणे थोडक्यात पाहूया. मनुष्य या भूतलावर जशी कर्मे करतो त्याप्रमाणे त्याला मृत्यूनंतर आयदर सद्गती प्राप्त होते किंवा त्याची दुर्गती होते. वासना शिल्लक राहिलेल्या, अंगी प्रचंड दुर्गुण असलेल्या, भयानक पापकर्मे करणाऱ्या लोकांची मृत्यूनंतर या नीच लोकात रवानगी होते. षडरिपूंच्या पूर्णतः आहारी जाऊन अत्यंत चुकीच्या पद्धतीने जीवन जगणाऱ्या या लोकांना मेल्यावर या अंधकारमय अदृश्य जगात वर्षानुवर्ष खितपत पडावे लागते. ही भूतपिशाचे स्मशानात, कधी दगडात, झाडावर, विशेषतः पिंपळाच्या झाडावर किंवा एखाद्या ओसाड बंगल्यात राहतात आणि काही पिशाचे एका स्पेसिफिक एरियामध्ये भटकतही राहतात. यातील जी क्रूर दुष्ट पिशाचे असतात ती माणसांना पकडतात व त्यांना खूप त्रास देतात. असे असंख्य रोग आहेत, व्याधी आहेत, ज्याचे काही निदान होत नाही. ते अशा पिशाच्च बाधेमुळे होत असतात. जसे एखाद्या स्वार्थी लोभी माणसाकडून कोणी कर्ज घेतलं व काही कारणास्तव तो ते परत करू शकला नाही, तर त्या न मिळालेल्या पैशात वासना गुंतून राहिल्याने तो लालची माणूस, ज्याने पैसे दिले असतात, तो भूत बनतो आणि आपली रक्कम वसूल करण्याच्या हेतूने त्या व्यक्तीच्या पुढच्या जन्मात त्याच्या मानगुटीवर बसून त्याला जंग पछाडतो. किंवा एखाद्या द्वेषबुद्धीच्या कपटी माणसाचे कोणाशी प्रचंड वैर असेल तर सूड घेण्याच्या, त्याला छळण्याच्या हेतूनेही हा कारस्थानी मनुष्य पिशाच्च बनून त्याच्या पुढील जन्मी त्याला जगणे अगदी नकोसे करून सोडतो. अशीच पिशाच्च बाधा पुण्याच्या आप्पासाहेब सबनीस या गृहस्थांना झाली होती. हे पेशेने वकील होते, श्रीमंत होते, त्यांच्यापाशी जहागीरही होती. आप्पासाहेबांना लागलेला हा संबंध एवढा दणकट होता
की तो एकदा अंगात शिरला की 8-8 दिवस त्यांचे खाणेपिणे बंद होत असे. तो कोणालाही आणि कशालाही अजिबात जुमानत नसे. या जबरदस्त अशा पिशाच्य बाधेतून मुक्त होण्यासाठी सबनीसांनी अनेक उपाय केले. नाना प्रकारची अनुष्ठाने केली, गुरुचरित्र सप्ताह केले. एवढेच नव्हे तर मांत्रिकाकडून भूत पिशाच्य काढण्यासाठी मिस्टिक गूढ अशा पंचाक्षरी मंत्राचा तोडगाही करून पाहिला. पण सर्व काही व्यर्थ ठरले व काहीही गुण आला नाही. सर्व उपाय थकल्यावर ते पत्नी सरस्वती व 4 मनुष्यांसह गाणगापुरी श्री दत्ताची आराधना करण्यास निघाले. वाटेत अक्कलकोट लागले म्हणून श्री स्वामींचे दर्शन घेण्यासाठी ते तिथे थांबले. त्या दिवशी श्री स्वामी महाराज कर्जाळकर यांच्या वाड्यात होते. अक्कलकोटचे हे एक पुण्य पावन घराणे. स्वामी ज्या वटवृक्षाखाली नित्य बसत असत त्या मागचाच वाडा या कर्जाळकरांचा व त्या वडासमोरची विहीरही त्यांचीच. पुढे कर्जाळकर व अन्य काही ब्राह्मण ज्यांची घरेही या पावन वटवृक्षाच्या परिसरातच होती, त्यांनी आपल्या जागा स्वामीरायांसाठी दिल्या व तिथेच आजचे वटवृक्ष देवस्थान उभे आहे. तर या कर्जाळकर वाड्यात जाऊन नारळ फळादी वगैरे स्वामींना अर्पण करून आम्ही गाणगापुरास व्याधी निरसनार्थ जात आहोत, आज्ञा असावी अशी नमस्कार करून त्यांनी स्वामींना प्रार्थना केली. पण स्वामींनी त्यांना जाऊ नका, आम्ही राख रांगोळी करून टाकू असे सांगितले. स्वामींच्या अशा बोलण्याने सबनीस पतिपत्नी हादरले, पण लगेच त्यांनी स्वतःला सावरले आणि स्वामींची आज्ञा प्रमाण मानून त्यांनी गाणगापूर जाण्याचे रहित केले. खरं तर श्री स्वामींची दिव्य तेजोमय मूर्ती पाहून सबनीस अगदी भारावून गेले होते व प्रथम दर्शनीच त्यांच्यात हा विश्वास निर्माण झाला होता की स्वामी कृपेने अक्कलकोटातच त्यांची संबंध बाधा दूर होईल. म्हणून अक्कलकोटी श्री स्वामी सन्निध राहूनच त्यांनी श्रींची कडक सेवा आरंभली. गुरुचरित्राची पारायण करणे, ब्राह्मणाकडून पादुकांवर अभिषेक करून घेणे, रोज सेवेकऱ्यांस माधुकरी म्हणजे 1 भाकरी व 1 मूद भात अर्पण करणे व दररोज औदुंबरास प्रदक्षिणा घालणे असा क्रम त्यांनी 5 वर्ष चालवला. सेवेच्या सुरुवातीच्या काळात तो संबंध फार दांडगाई करत असे व नेहमी बडबडत असे की अशा अनुष्ठानाने काय भावायचे आहे, मी असा जाईन काय, याचा फडशा पाडीन, मी पिशाच्य होण्याला हाच कारण आहे. हे उन्मत्त पिशाच्य अंगात शिरले असताना सबनीसांना ना स्वामींचे दिव्य दर्शन घेता येत असे, नाही त्यांना स्वामींची केलेली मंगल आरती पाहावत असे. पण जसा जसा काळ जाऊ लागला तसा तसा तो संबंध नरम होऊ लागला. सेवेचे माप त्याला भारी पडू लागले. आता मी काय करू, हा मार माझ्याने सोसवत नाही असे काकुळतीने तो म्हणू लागला. पुढे पुढे तर त्याची अवस्था इतकी बिकट झाली की तो सारखा रडू लागला आणि शेवटी चाललेले हाल सहन न होऊन सुमारे 5 वर्षांनी तो संबंध त्यांना सोडून गेला व सबनीसांना आरोग्य प्राप्त झाले. मग नंतर ते अक्कलकोटातच राहिले आणि पुन्हा वकिली करू लागले. असे केल्यावर परत त्यांना पिशाच्चाचा त्रास सुरू झाला. या संबंधी जेव्हा त्यांनी महाराजांना विचारले तेव्हा श्री स्वामी महाराज त्यांना म्हणाले, मध्यस्थपणा कशाला करता. वकिली हा पेशा असा आहे की त्यात
अशिलाच्या म्हणजे क्लायंटच्या वतीने कोर्टात युक्तिवाद करताना थोडेफार तरी खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करावेच लागते. सबनीसांच्या पूर्वजन्मातील चुकीच्या कर्मांमुळे, कळत नकळत दिलेल्या त्रासामुळे किंवा केलेल्या अन्यायामुळे, फसवणुकीमुळे या पिशाच्चाने त्या पाप कर्माचा सूड घेण्यासाठीच त्यांना धरले होते. पण जशी जशी त्यांची भगवत सेवा वाढत गेली तसे तसे सबनीसांचे शरीर पुण्यवान बनायला लागले आणि संबंधाला तिथे राहणे त्रासदायक होऊ लागले. एकतर अक्कलकोटची पावन भूमी, त्यात सबनीस निष्ठेने व नियमाने करत असलेली श्री स्वामी महाराजांची कडक सेवा, नित्य होत असलेले श्री स्वामी महाराजांचे दिव्य मंगल दर्शन, त्यांची आरती, या सर्व पुण्याचे तडाखे त्या क्रूर अमंगल पिशाच्चाला बसू लागले. नित्य तो इतका झोडपला जाऊ लागला की त्याला सबनीसांना सोडावेच लागले. त्याला त्यांच्या शरीरात राहताच येईना. पण जसा सबनीसांनी वकिली व्यवसाय पुन्हा सुरू केला तेव्हा त्यांना खोट्याचा आश्रय घ्यावा लागला, असत्य भाषण करावे लागले. वाईट कर्म करणाऱ्या अधर्मी अशिलांचा पैसा घरी येऊ लागला. तेव्हा सबनीसांच्या पुण्यात घट होऊ लागली. त्यांचा सात्विक भाव कमी होऊ लागला. या कारणाने त्या पिशाच्याचे मग परत फावले व त्यांना पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली. स्वामींनी जेव्हा सबनीसांची कान उघडणी केली व मध्यस्थपणा कशाला करता असे सुनावले तेव्हा त्यांचे डोळे उघडले. मग त्यांनी लगेच वकिली सोडली. जो वकिलीचा पैसा जमा झालेला होता तो तात्काळ त्यांनी समर्थांच्या सेवेसाठी खर्च केला. त्यानंतर त्यांना कधीही त्या पिशाच्याचा परत त्रास झाला नाही. पुढे त्यांनी स्वामींचे निरंतर भजन, पूजन, दानधर्म करणे चालूच ठेवले व ते स्वामींच्या कृपाछत्राखाली आनंदी आणि समाधानी आयुष्य जगले. आता कोणाच्या मनात असा प्रश्न असेल की स्वामींनी सबनीसांना गाणगापुरी जाण्यास मनाई का केली आणि गेलात तर आम्ही राख रांगोळी करून टाकू असे स्वामी का म्हणाले? तर याचं उत्तर असं की गाणगापुरी जाऊन सबनीसांनी सेवा केली असती तर त्यांची पिशाच्च बाधा दूर झालीही असती. पण तिथून बरं होऊन पुण्याला परतून त्यांनी परत वकिलीचा धंदा सुरू केला असता व पुन्हा त्यांना त्याच दिव्यातून जावे लागले असते. हा पिशाच्याचा त्रास कशामुळे परत उद्भवलाय हे त्यांच्या लक्षातही आले नसते व कदाचित खितपत त्यातच त्यांचा अंत झाला असता, शरीराची राख झाली असती. पण अक्कलकोटी 5 वर्ष स्वामी सेवा केल्याने व त्यामुळे झालेल्या व्याधी निरसनामुळे त्यांची स्वामींवर अपार श्रद्धा बसली व अक्कलकोटी राहूनच त्यांनी वकिली व्यवसाय सुरू केला. अक्कलकोटातच श्री स्वामी महाराजांजवळच राहत असल्यामुळे जेव्हा परत पिशाच्च त्यांना छळू लागले तेव्हा ते असं का करत आहे यासंबंधी त्यांना प्रत्यक्ष श्री स्वामींचा मोलाचा सल्ला मिळू शकला व त्यानुसार त्यांनी वकिली सोडण्याचा निर्णय घेतला. पुढे त्यांच्या आईनी स्वामींना प्रार्थनाही केली की सरस्वतीला पुत्र नसल्या कारणाने जहागिरी फुकट जात आहे, तेव्हा स्वामींनी जा होईल मुलगा असं म्हणत सरस्वतीच्या पदरात नारळ टाकला, ज्यामुळे काही दिवसातच त्यांना मुलगाही झाला. नंतर पुढे सबनीसांनी अक्कलकोट सोडले
तरी समर्थ चरणी त्यांचे इतके प्रेम जडले होते की ते नेहमी अक्कलकोटी येत असत व बराच दान धर्म करीत असत. एकदा तर आप्पासाहेबांनी अक्कलकोटात एक घर विकत घेतले. त्यात वर्षभर पुरेल एवढी सगळी शिधा सामग्री भरली, धान्य भरले व एका ब्राह्मणास ते भरलेले घर अर्पण केले. एवढे ते दानशूर होते. थोडक्यात स्वामींनी त्यांना गाणगापुरी न जाऊ देता अक्कलकोटीच ठेवून घेतले. ते त्यांचा ऐहिक व पारमार्थिक उत्कर्ष साधून देण्यासाठीच. तिथे राहिल्यामुळेच सर्वार्थाने त्यांचे कल्याण झाले. सबनीसांची ही कथा खूपच उद्बोधक आहे. श्री स्वामी कृपा संपादन करण्यासाठी व ती अबाधित राहण्यासाठी काया वाचा मनाने कसे पवित्र असणे आत्यंतिक गरजेचे आहे. स्वामींचे नित्य भजन पूजन, त्यांची सेवा हे करणं कसं नितांत आवश्यक आहे आणि सत्कर्म व सदाचार याची कास धरणं हे स्वामी भक्तांसाठी कसं प्रचंड महत्त्वाचं आहे, इनफॅक्ट अनिवार्य आहे, हे ही गोष्ट आपल्याला शिकवते. तर आता इथेच थांबूया व भूत पिशाच्य पीडा निवारण यातील पुढच्या म्हणजे दुसऱ्या भागात श्रींच्या आणखीन काही लीला आपण पाहूया. तोपर्यंत आपण श्री स्वामी नामात, त्यांच्या सेवेत, त्यांच्या कार्यात मग्न राहूया, नीतिधर्माने वागूया व अंतर्बाह्य शुद्ध राहण्याचा आटोकाट प्रयत्न करूया. ओम दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ.